वर्ध्यामध्ये जवळपास 50 तासांपासून जोरदार पावसाने ही बॅटिंग केली आहे अनेक गावांमध्ये, त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वर्ध्यामध्ये प्रचंड पाऊस आहे, गेल्या 50 तासांपासून सतत पाऊस कोसळतोय। काही गावांना पुरानं आता वेढा टाकलेला आहे, तर शिरसगाव ते कान्होली या गावांना पुरानं वेढलंय। शिरसगाव कान्होली हा मार्ग सुद्धा आता बंद झालाय आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते। रस्ते सुद्धा आता पाण्याखाली गेले, संपूर्ण या ठिकाणची वाहतूक सुद्धा काही वेळामध्ये ठप्प होईल अशी सगळी परिस्थिती आहे। संपूर्ण वर्ध्यामध्ये या प्रकारे पूरस्थिती आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। तर वर्ध्यातली सगळी आपण परिस्थिती पाहतोय, शेकडो हेक्टर जमीन आहे जी सध्या पाण्याखाली गेलेली आहे। अनेक पूल पाण्याखाली गेलेत, मात्र अशा पुलावरून इकडची रस्ते वाहतूक सध्या सुरू आहे। मिलिंद आंडे आमचे प्रतिनिधी आहेत, वर्ध्यामधले काय नेमकी परिस्थिती आहे सांगताय? मी एकंदरीत दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझ्या डाव्या बाजूला जर आपण एकंदरीत बघितलं तर शेकडो हेक्टर शेती जी आहे ते संपूर्ण मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आलेली आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। मात्र याच मनसावडी आलमडोह या ठिकाणी जर बघितलं तर बघा या ठिकाणी पूर आलेला आहे आणि पुलावर जे आहे ते वाहतूक होताना दिसत आहे। कशा पद्धतीनं पुराच्या पाण्यामध्ये धोका टाकून ही संपूर्ण 4 व्हीलर या ठिकाणी जे आहे ते निघतानाचं दृश्य जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह असं दृश्य आहे। एकंदरीत या ठिकाणी प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा पोलिसांची गस्त, महसूल विभागाची गस्त या ठिकाणी लागलेली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता आहे। जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी असं एक्सक्लुझिव्ह असं दृश्य आहे। जवळपास 150 ते 200 एकर पर्यंत हे संपूर्ण यशोदा नदीचं पाणी या ठिकाणी कशा पद्धतीनं वेढा घातलेला आहे। जवळपास पवनी, मनसावडी आणि कान्होली, कात्री या गावांना काही वेळामध्ये पूर येऊ शकतो अशी माहिती गावकऱ्यांकडून देखील सांगितली जाते आणि त्यामुळे या संपूर्ण गावकऱ्यांना पुराचा वेढा जे आहे तो 2022 नंतर पुन्हा एकदा होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, जी24 तास, वर्धा।